नमस्कार, मी मयुरी। तर आज आपण पाहणार आहोत KFC स्टाईल चिकन विंग्स कसे बनवायचे ते। सुरुवातीला 3 ग्लास पाणी घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी विनेगर टाकायचं, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया। मीठ टाकून झालं की थोडं मिक्स करूया। आता जे विंग्स आहे ते यामध्ये आपल्याला डिप करून ठेवायचं आहे। 15 मिनिटं यामध्ये डिप करून ठेवायचे, जेणेकरून मीठ जे आहे ते व्यवस्थित लागतं। 15 मिनिटानंतर आपल्याला फर्स्ट मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। 15 मिनिटानंतर पाणी काढून घ्यायचं, त्यानंतर 1 टेबलस्पून लाल तिखट टाकूया, 1 टीस्पून गार्लिक पावडर टाकायची, 1 टीस्पून ओनियन पावडर टाकूया, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर टाकायची। आता इथे मी 1 लिंबू पिळून घेणार आहे। लिंबूने मस्त असा चटपटीत असा स्वाद येतो। चवीनुसार मीठ टाकूया। आता याला चांगलं मिक्स करायचं। मसाला जो आहे तो सगळीकडे लागला पाहिजे। मसाला लावून झाला की हे थोडा वेळ साईडला ठेवायचं। त्यानंतर 1 वाटी मैदा घ्यायचा, त्यामध्ये 1 टीस्पून गार्लिक पावडर टाकायची, 1 टीस्पून लाल तिखट टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण मसाला लावून घेतलेले विंग्स आहे ते मैद्यामध्ये व्यवस्थित असे घोळून घ्यायचे। त्यानंतर बर्फाच्या पाण्यामध्ये 2 मिनिटं डीप करून ठेवूया। ही प्रोसेस केली की आपले जे विंग्स आहे ते फार असे कुरकुरीत होतात आणि त्याला कोटिंगही फार छान येते। आता पुन्हा आपल्याला मैद्यामध्ये घोळून घ्यायचे आहे। आता आपण हे तळून घेऊया। सुरुवातीला आपल्याला फास्ट गॅसवर तळायचे आहे। आपल्याला सगळे विंग्स जे आहेत ते असेच करून घ्यायचे आहे। सगळे विंग्स आता आपण तळून घेऊया। सुरुवातीला फास्ट गॅस ठेवायची, त्यानंतर मीडियम टू स्लो गॅस ठेवायची। अतिशय चविष्ट हे विंग्स होतात। बघू शकता मस्त अशी कोटिंग आलेली आहे। आता आपले जे विंग्स आहे ते रेडी झालेले आहेत। चला तर मग सर्व करूया। मस्त आपले चविष्ट असे विंग्स रेडी झालेले आहे। अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।